नंतर लागले, आता लागले सर. जे रात्री नाईटला गोळी असल्यामुळे तर गल्ले आहेत. सगळ्यांसमोर असं उद्या आज मर्डर झाला, उद्या एखाद्याच्या लेखी बाळीवर बलात्कार व्हायला नको. तर ही लवकरात लवकर डिमॉलिश जर झाली ना, तिथं अनैतिक प्रकारचे कृत्य कमी होऊन जातील या बंद होऊन जातील. तीच माझी तुम्हाला विनंती आहे. जाणार याच रोडने याच रोडने ही गल्ली जर पार केली ना तर पुन्हा एरिया म्हणजे बस्ती उभा राहून सिगारेट पेटे त्याने आपले मुलं वगैरे चांगलं हे व्हायला पाहिजे. हे महानगरपालिकेची खूप जुनी शाळा आहे आणि पडीत शाळा आहे, ही म्हणजे पडलेली. आता तिला झाली कमच कम 15 वर्ष झाले. नाही जास्त झाले, 20-22 वर्ष झाली तिला. त्यापासून बंद तोपर्यंत बंद आहे आणि ती पूर्ण पडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बाहेरचे मुलं येतील, चोऱ्या चपाटी मुलं येते तिथं, पैसे राहते ते झोपे राहते तिथं. बस बस राहण्याचं साधनच ते. बस ही जर लवकरात लवकर डिमॉलिश झाली ना तर इथल्या नागरिकाचा एक त्रास कमी होऊन जाईल. माझी मॅडमला हीच विनंती आहे, आज मोठा झाला, उद्या एखाद्याच्या लेखी बाळावर बलात्कार नको व्हायला. मी उद्या लेटर टाईप करतो, सगळ्या महिलांची सही वगैरे आमदार साहेबाला देऊन टाकतो. चालेल मॅडम, धन्यवाद. सर काय नेमकी घटना घडली? नमस्कार, मी ACP शिंदे. आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे बंदोबस्तकामी सर्व आम्ही स्टाफ हजर असताना माहिती मिळाली की फाजलपुरा या ठिकाणी भांडण झालेले आहे आणि त्यात एक जणाने चाकू मारलेला आहे आणि जखमीला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. ते माहिती मिळाल्यावरून आमचा संपूर्ण इकडे स्टाफ पाठवला आणि माहिती घेतली असता येथे एक रणजित सुधाकर दांडगे हा इसम TV सेंटर येथे राहणारा इसम आपल्या नातेवाईकाकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला असता येथीलच एक विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे तो जखमी झालेला आहे. त्याला घाटी दवाखाना येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. म्हणजे अशा प्रकारे खुनाचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे त्या विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. नातेवाईकांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील कारवाई सिटी चौक पोलीस स्टेशन करत आहे. सर्वात प्रथम माझं नाव अक्षय भालेराव आणि जो प्रकार जो घडला, ज्याच्यासोबत घडला तो माझा सक्का साडू, माझ्यापेक्षा मोठा. आता प्रश्न असा की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी आणि आज भीमा कोरेगावचा कार्यक्रम पण असतो आणि त्याच्यामध्ये ते चर्चमध्ये काही कार्यक्रम असतो आणि माझे सासूरवाडीची फॅमिली पूर्ण ख्रिश्चन लोकांची. आणि माझा जो साडू होता त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या सालीला 2-3 अटॅक पण येऊन गेलेले. ते नाताळाचा कार्यक्रम करून जस्ट घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर तिची काय तब्येत खराब होती आणि माझे जे चुलत सासरे त्यांचा वाढदिवस होता. तर ती बोलली की बाबा माझं नाही जमत, तू जा तिथं जेवण वगैरे कर आणि आपल्या लहान लहान मुलांना डबा वगैरे घेऊन ये. आणि डबा घेऊन आल्याच्या नंतर लहान लहान मुलं खातीला झोपतील कारण की तिची तब्येत खराब होती. मग त्यानंतर तो TV सेंटरनं 10 रुपये देऊन येऊन आपल्या कलेक्टर ऑफिस पाशी उतरला. तिथनं आला आणि सासूरवाडीमध्ये काय तो स्वयंपाक बनेपर्यंत 2 मिनिटं त्यांच्या सोबत काही संवाद साधला आणि तिथनं पुडी खायची म्हणून तो दुकानावर गेला. तिथं गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत काय एकाएकीच अनुसूचित प्रकार घडला आणि त्याला तिथं चाकूचे वार वगैरे केले आणि तो पळत पळत सासूरवाडीमध्ये गल्लीमधनं टर्न मारत तर तिथं त्याने तिथंच जीव कोसळला तर त्याचा तिथंच तो एक्सपायर झाला. तो कुछ पहला उनका झगड़ा वगड़ा था? ऐसी कुछ भी विषय नाही था. ना त्याच्यासोबत कोणासोबत त्याचा वाद किंवा हातावरचा कष्टाळू माणूस नारेगाव मध्ये तो अल्युमिनियमच्या कंपनीमध्ये काम करतो, भांडे कंपनीमध्ये.
आणि बस भांडे काम करून आपलं उदरनिर्वाह रोजचा आपल्या लहान मुलांना काय तो खाऊ पिऊ घालतो असं त्याचा रोजचा धंदा पाणी ना तो कोणी काय त्याच्या ओळखीचा होता? मारणारा काही ओळखीचा नव्हता, मारणारा काही बाहेरच्या एरियातलाच होता. आणि आता तो इकडच्या एरियामध्ये येणार जाणार. आणि पहिली गोष्ट तर मी शासनाला हेच विनंती करणार आणि महानगरपालिका आयुक्ताला पण हेच विनंती करणार की जी महानगरपालिका शाळा आहे ह्याच्या अगोदर पण काहीतरी समाजवादी वारंवार भांडणं होणार, काहीतरी हिश्श्याहून भांडणं होणार, काहीतरी पिण्याहून नशाहून भांडणं होणार, हे सतत वाद चालतात. कारण की ही दलित वस्ती आहे, मातंग समाजाची वस्ती आहे. इथं सर्व धर्म समभाव एक पद्धतीने राहणारे लोक आहेत. याच्यामध्ये वाद कसा निर्माण करणार, इथं भांडणं कशी शिलगणार, एकामेकाला काहीतरी बोलून एकामेकाला काहीतरी छेडून कशावर. कारण की जी नशा आहे, काही गोळ्या काही बटणं अशा प्रत्येक नशाहून काही ना काही वाद होतात. तर माझी हीच विनंती आहे की जी महानगरपालिका शाळा आहे 20-25 वर्षापर्यंत अगोदरची ती पडीत शाळा आहे, तिथलचं खूप वर्ष अगोदर निपटलेलं आहे. कारण की आमच्या सगळ्यांचे आई वडील झालेत, हे दादा झालेत, यांच्या आई म्हणजे हे स्वतः तिथं शिकलेले आहेत. तर माझी हीच विनंती आहे की ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे आणि तिथे दलित लोकांना आपल्या सर्व सममुस्लिम भावांना बहिणींना सगळ्यांसाठी एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल जर उघडलं ना तो खूप आनंदाची आहे. कारण की तिथं हा अनुचित प्रकार घडणार नाही. आज बरं मी हे बोलतो की आज तिथं मर्डर झाला, उद्या एखाद्याच्या लेकी बाळीवर रातच्या बेरातच्या जातात, दुकान तिथं शेजारीच आहे, उद्या नको बलात्कार व्हायला. आज असं झालं. मी साहेबांना विनंती करतो की ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे. आणि मी खास करून माननीय छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रदीप जिसल साहेबांना हीच विनंती करेन की साहेब ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश करा. कारण की शाळा खूप पडीत झालेली आहे. तिथं रात्री बेरात्री गंजेटी दारू वगैरे पिणारे मुलं तिथं येऊन पिता खातात आणि गोरगरिबांना त्रास देतात. बस एवढंच सांगतो सर्वांना. धन्यवाद. आयुक्त साहेबांना पण माझी कळकळूनची विनंती आहे की लवकरात लवकर ती शाळा डिमॉलिश करण्यात यावं आणि तिथं काहीतरी गोरगरिबांसाठी एक तो हॉस्पिटल किंवा लॅब काहीतरी मुलांचं काहीतरी शिक्षण संगोपालन व्हावं हीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. कोणी ज्योती विद्या मंदिर, कोणी मराठा हायस्कूल, कोणी गुजराती हायस्कूल पूर्ण चुकत सोडते पोरं बसत आहे. आणि इथं इथलोक पोरं बसत राहते शेगाड्या बिगाड्या पेट. इथून आमचं घर येतं ना 100 घरं येतात आतमध्ये गल्लीमध्ये. इथून दिल्लीचं येतं सामान घ्यायला येतं, इथं गंजीटी पोरं बसत राहते, शेगाड्या पेट राहते, गांजा पेट राहते. पत्र देतोय महानगरपालिका. हो मॅडम, लवकरात लवकर डिमॉलिश जर झाली ना, आज असं झालं उद्या डिमॉलिश होऊन त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. उपयोग काय हॉस्पिटल व्हायला पाहिजे, वापस शाळा व्हायला पाहिजे. आम्हाला साठी आनंद आहे ना. काय काय झालं ना तर आम्हाला बी एकदम आनंद वाटेल ना. कॉलनीला फायदा होतो. हो ना. उद्या देऊन टाकू पत्र. हो ना. तुमचं बी दिलं त्यांचं चांगलं होईल. नाही, आम्ही देईन ना पत्र देईन. आम्ही सगळ्या पुरा गल्लीच्या साहेब किती परेशानी आपण किती परेशानी तर लेकर दे दो. आपण सबके साहेब आपल्या एखादा मर्डर होले का ना आपल्या आहे का नाही. बहुत परेशानी है यहाँ पे. बाहेरचे मुलं येतील, एखादी आपल्या मुली बाळी बाहर के लोग ज्यादा आ जाते हैं. महिलेचं काम बाहेरचे लोक जास्त येते. आलं लक्षात आलं ते आता. ये डिमोनाइज होणं पाहिजे. डिमॉलिश जर झाली ना तिथं जर एखादं काम आहे. ही छोटी शाळा नाही, तुम्ही पक्षानं लय मोठी शाळा आहे. लांब लोक शाळा त्याच्या पाहिजे मग नालाय जागा उपयोगाला येईल ना तुम्हाला त्याची. चांगलं जर काहीतरी महानगरपालिकेचा कोर्टात केस चालू म्हणतात. आम्ही स्वतःच्या शाळेमध्ये या शाळेमध्ये शिकलो का आम्ही. हो उद्या करू. मी काय म्हणलं सर, जर इथून उभा जर राहिले ना खूप मोठी शाळा आहे. दिसून जायची या टीव्हीवर उभा जर राहिले. उधर दिवस से अभी हम भी हमारी तरफ से देते हैं उसका यूज अगर, लेकिन कोर्ट मैटर होगा तो फिर नहीं कोर्ट मैटर नहीं है मैडम उसको. बोल देते नहीं नाही लोक म्हणतात असे हम देते हैं कमिश्नर साहब को बात नहीं करते. नाही, कोर्टाचं पण मॅटर असं ना मॅडम, तर नागरिकांच्या आधारे ते होतं ना. सगळ्यांचे सगळ्यांचे दिले होते. चांगल्या वापरासाठी अच्छी गोष्टी हो सकते. मॅडम बोलता तिकडे जाण्यापेक्षा माझ्याकडे आमचं पण पत्र देतो, तुम्ही पण द्या. शाळा काही सुरू करते ते तुम्ही. शाळा किंवा एखादा हॉस्पिटल पण झालं ना गरजेचं आहे. हॉस्पिटल झालं पाहिजे. 1 एकड़ जगह है मैडम. 1 एकड़ पूरे मोहल्ले के लिए यूज होगी ना. कोशिश कोई फायदा 20 साल हो गए, बहुत दिन निकले वैसे इसमें फिर पहिले भी होता था. पहले करना चाहिए. कार्यक्रमाकडे
अंधेरा है, अपने को दिखने वाला नहीं है। अपन मत जाओ, अंदर ही मोठी साली ती 2 नंबरच्या सालीचं झालेलं आहे. मी राहते तुम्ही नव्हते तेव्हा राहते नाही मी खाली राहते ही खाली जायची ती पण जायची पण त्याला लांब पडत होतं म्हणून तो तिकडे राहायला गेला. किती दिवस झाले तिकडे? तर 2 वर्ष झाले ना 3 वर्ष झाले. तिथं किती वाजता आला होता कार्यक्रमाला? 7:30 वाजले. 6:30 का काय 6:30ला. मग जवळजवळ 2 तास होता घरामध्ये. जेवण वगैरे केलं? साधा फोन होता. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग वगैरे काय होतं का फोन त्यांचा? काय असंच होतं त्यांना मोठा रिकॉर्डिंग केली ते रिकॉर्डिंग नसेल बरं बघा मॅडम सर शिंदे सर काय काय नाही एवढं का कारण की सगळ्याची इच्छा अशी आहे की जोपर्यंत पूर्ण कोणी असेल त्या आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ती डेड बॉडी हातात घेणार नाही. याची सर्वांची इच्छा आहे. हो झाला पण आता तो कोणाचं नाव घेतो तिने कोणाच्या पद्धतीने केलं कोणाचं ऐकून केलं तो सांगेल ना. तो कुठं इथला कुठं एसटी कॉलेज राहत होता बोलले इथला नाही इथला नाही हे त्याचं बोलतं झोपलं. याला सोबत आपल्या शाळाचा काय विषय घेऊन आला उद्या येतो ते आता दिवसा बघू आपण. चालेल. किती द्यायचा? तुमच्या घरच्यांनी नेलं, त्याच्या मुलाने माझ्या मुलांनी मी माझ्या मामीनी यांच्या घरच्यांची परत घेतलं. तुम्ही नेलं दवाखान्यात? आणि केक घेऊन आलो तेव्हा तो इथे बसलेला होता बर आणि त्यांचा साडू इथे बसलेला होता आणि घरी गेलो केक एक ठेवला आणि माझ्या मामाच्या वाढदिवसासाठी एक केक घेऊन हर्सूलला चाललो. आम्ही गाडीला टर्न मारला तर तिथे गल्लीत पडलेली. याच गल्लीत ना. परत आली का? मग मी परत आले त्यांना म्हणलं कोणतरी पिऊन पडलं बघा म्हणलं आवाज द्या त्यांना. तर मग ते आवाज द्यायला आले तोपर्यंत मी बघितलं तर इथे रक्त होतं आणि मग मी आवाज दिला तर त्यांनी असं केलं तर मग मी पळतच आले आणि सगळ्यांना घेऊन गेले. मग माझ्या मालकांनी यांनी सगळ्यांनी धरून रिक्षात टाकलं मी. इथं मध्ये गल्लीत पडलेलं गल्लीत जायला रक्त नव्हतं पडलेलं. नाही काहीच नाही फक्त इथे थोडंसं रक्त होतं आणि इथे थोडंसं रक्त आणि इथं पण होतं थोडं लागलं. तर जास्त नाही निघालं रक्त. आणि ते ब्लॅक शर्ट म्हणजे दिसलं नाही भरले होते ना ब्लॅक शर्टमुळे दिसलं नाही. नाही मी खोललं होतं ना शर्ट त्यावेळेस लागलेलं होतं.